नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 16,96,000 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी या यादीतील शेतकऱ्यांना, ज्यांचं नाव यादीत आहे अशा शेतकऱ्यांना CSC केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन eKYC अर्थात आधार प्रमाणीकरण करण्यास राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. मात्र eKYCच्या प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या स्क्रीनवरती दिसणारी कर्जमाफीची रक्कम आणि प्रत्यक्ष कर्ज खात्यावरील थकीत रक्कम यामध्ये मोठी तफावत दिसत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि त्यामुळेच eKYC करावी की नाही, माहिती चुकीची दिसल्यास नेमकं काय करावं, तसंच कर्जमाफीची दुसरी यादी नेमकी कधी येणार आहे, OTS आणि प्रोत्साहनपर अनुदानाबाबत राज्य सरकारनं नेमकी काय माहिती दिलेली आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की तुमच्या गावाची कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाली आहे का, ती तुम्ही तपासून घ्या. जर यादी उपलब्ध नसेल तर ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित बँक किंवा आपलं सरकार सेवा केंद्र म्हणजेच CSC ज्याला म्हणतो आपण, तिथे जाऊन तुमचे नाव हे लाभार्थी यादीत आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांनी सुरुवातीला करून घ्यायची आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅग फार्मर ID असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ज्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅगची नोंदणी केलेली नसेल त्यांनी ती तातडीनं करून घ्यावी. त्यानंतर eKYC साठी आधार कार्ड, फार्मर ID, कर्ज खाते क्रमांक आणि बँकेचं पासबुक सोबत घेऊन CSC केंद्र किंवा संबंधित बँकेत जावं. eKYC करताना CSC चालक पोर्टलवरती तुमची माहिती उघडेल, त्यावेळी नाव, आधार क्रमांक, फार्मर ID, कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम काळजीपूर्वक तपासा. माहिती अचूक असल्यासच eKYC पूर्ण करा. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पोर्टल ओपन केल्यानंतर स्क्रीनवरती दिसणारी कर्जाची रक्कम आणि प्रत्यक्ष कर्ज खात्यावरील थकीत रक्कम ही वेगवेगळी दिसते. म्हणजेच कमी प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम ही दाखवली जाते आणि त्यामुळे अनेकांनी eKYC थांबवलेली आहे किंवा तक्रारी नोंदवण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे. याबाबतच मोठ्या प्रमाणात प्रश्न हे उपस्थित केले जात होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरणही दिलेलं होतं. आता सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी या संदर्भात मंगळवारी म्हणजेच 28 जुलै रोजी महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिलंय. सहकार आयुक्त तावरे यांच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या स्क्रीनवरती रक्कम कमी दिसतीये, म्हणजेच कर्ज खात्याची रक्कम ही कमी दाखवली जाते eKYC करताना, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये. eKYC अर्थात आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्ज खात्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर पात्रतेनुसार अंतिम कर्जमाफीची रक्कम निश्चित करून ती संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल आणि त्यामुळेच केवळ कमी रक्कम दिसत असल्यामुळे eKYC शेतकऱ्यांनी टाळू नये. त्यासोबतच घाबरून जाण्याची गरज नाही असं सुद्धा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर खाजगी आणि व्यापारी बँकांच्या व्याज आणि मुद्दल रकमेचे कॅल्क्युलेशन अजूनही सहकार विभागाकडून सुरू आहे आणि त्यामुळे त्याची माहिती अपडेट झाल्यास त्यानुसार रक्कम निश्चित करण्यात येईल. त्यामुळं या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची रक्कम कमी दाखवत असलं आत्ता तरीही 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे त्या शेतकऱ्यांचं माफ करण्यात येईल असं स्पष्टीकरण सहकार आयुक्तांनी दिलेलं आहे. तसंच कर्जमाफीची दुसरी यादी कधी जाहीर होईल याबाबतही शेतकऱ्यांच्या मनात उत्सुकता आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विचारणा सुद्धा केली जाते. काल एक अत्यंत दुर्दैवी घटना झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली कारण त्यांचं नाव कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये त्यांना दिसलं नाही. आता त्यामुळेच प्रश्न असा निर्माण होतोय की कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार. तर याबाबत सहकार आयुक्तांनी अशी माहिती दिली आहे की पुढील 15 दिवसात कर्जमाफीची दुसरी यादी ही प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनीही घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा सहकार आयुक्तांनी केलेलं आहे. आता पुढील टप्प्यात आणखी पात्र शेतकऱ्यांची नावं सुद्धा या पुढच्या यादीमध्ये समाविष्ट केली जातील असंही त्यांनी सांगितलंय. याशिवाय पीक कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार एक रकमी कर्ज परतफेड म्हणजेच OTS आणि त्यासोबतच प्रोत्साहनपर मदत योजनेच्या लाभार्थ्यांच्याही याद्या याच पद्धतीनं प्रसिद्ध करणार असल्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे या योजनांची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आता दिसू लागली आहे. दरम्यान
कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याच्या कारणामुळे काही शेतकरी चिंतेत आहेत. अशा शेतकऱ्यांना प्रशासनानं संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. कारण कर्जमाफीच्या याद्या टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध होत असून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं सरकारनं पुन्हा स्पष्ट केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता ई-केवायसी काळजीपूर्वक पूर्ण करावी, माहिती अचूक तपासावी आणि पुढील याद्यांवरती लक्ष ठेवावं. पुढील 15 दिवसात दुसरी यादी जाहीर होणार असून त्यानंतर एकरकमी कर्जफेड योजना म्हणजेच OTS आणि प्रोत्साहनपर मदत योजनेबाबतही महत्त्वाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सहकार आयुक्तांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता याबाबत तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.